नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा, जिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेकंड टर्म किंवा सेकंड सेमेस्टर एक्झाम बोलता किंवा ॲन्युअल एक्झाम बोलता. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची इयत्ता 11वी वर्गाची विषय मराठीची कृती पत्रिका 2024 या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही ते वाचू शकता. कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव आहे क्वेश्चन पेपरवरती, बट आम्ही ते टेम्पररी हाईड केलेलं आहे. ही प्रश्नपत्रिका कोणत्या जिल्ह्यातील आहे किंवा कोणत्या तालुक्यातील आहे, व्हिडिओच्या मिडला तुम्हाला कळेल की विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका आम्ही फक्त सराव म्हणून देतो, परंतु ही कोणत्या जिल्ह्यातनं आहे, कोणत्या तालुक्यातनं आहे किंवा कोणत्या कॉलेजची आहे, तुम्हाला सर्व काही ॲट द लास्टला कळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणारी इयत्ता 11वी विषय मराठी. दिनांक दिलेला आहे 22/2/2024, म्हणजे 22 फेब्रुवारी 2024 रोजी ह्या कॉलेजमध्ये पेपर झालेला होता. त्याची क्वेश्चन पेपर आपल्याला एक स्टुडंटकडनं आणि सिमिलर पेपर आपल्याला एक टीचरकडनंही प्रोव्हाइड करण्यात आलेला होता. बघू शकता 80 गुणांचा हा पेपर आहे आणि यासाठी वेळ वगैरे दिलेला आहे तुम्हाला सर्व काही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असणार तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट बात मी सांगायला आवडेल मला, की आधी जेव्हा तुम्ही 11वीला एंट्री केली होती त्यावेळेला आम्ही तुम्हाला युनिट टेस्ट फर्स्ट जी की परचेस करून क्वेश्चन पेपर्स आम्ही परचेस केलेलं होतं आणि त्या यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलं होतं आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचं PDF आम्ही प्रोव्हाइड केलेलं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्म आणि म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची फर्स्ट सेमेस्टर एक्झामच्या देखील आम्ही क्वेश्चन पेपर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं होतं प्रॅक्टिससाठी. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुमची सेकंड युनिट टेस्टच्या देखील आम्ही क्वेश्चन पेपर्स प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. सर्व काही मटेरियल तुम्हाला आमच्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असतं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे आता हे जेव्हा सेकंड सेमेस्टरचे पेपर होणार, तुम्ही 12वीला जाल, त्या 12वीच्या वर्गामध्ये देखील आम्ही तुम्हाला फर्स्ट सेमेस्टर, फर्स्ट टर्म, ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट आणि तुमची बोर्ड एक्झामिनेशनच्या प्रॅक्टिस पेपर वगैरे सर्व काही PDFs फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला पर्सनली, की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तसंच आम्ही आता सध्याच्या स्थितीला आमचा बिझनेस WhatsAppचा नंबर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही देखील आमच्या WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती आय थिंक की तुम्हाला दिसत असेल आमचा WhatsAppचा नंबर. बट विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हे सध्या टेम्पररी आमचं WhatsApp बॅन केलेलं आहे. म्हणजे आम्ही यूट्यूबवरती जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता त्यावरून आम्हाला खूप सारी ट्रॅफिक गेल्या 7 दिवसामध्ये 1.5 ते 2.5 लाख विद्यार्थ्यांचे आम्हाला WhatsAppवरती मेसेज होते आणि आम्ही 12 ते 24 तास प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय केलेला आहे. आम्ही डायरेक्टली टीम प्रत्येक 5 दिवसमध्ये आमचं लॉगिन होतं WhatsApp बहुतेक, आणि अनेक विद्यार्थ्यांना जेवढं शक्य होतं त्या विद्यार्थ्यांना आम्ही PDFs प्रोव्हाइड केले, रिप्लायज केले. दॅट्स व्हाय की आमच्याकडे खूप जास्त ट्रॅफिक होतं WhatsAppवरती आणि त्या रिझनमुळे आमचा WhatsAppचा नंबर हा बॅन केलेला आहे. आम्ही WhatsApp टीमसोबत चॅट देखील केली. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की टेम्पररी बॅन आहे, किती वेळ लागेल सांगता येत नाही, परंतु तुम्ही वेट करा, आम्ही अनबॅन लवकरच करू. ओके, बट मी माझा पर्सनली नंबर कुणालाही दिलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. जसं आमचा WhatsAppचा नंबर अनबॅन होईल त्यावेळेला तुम्हाला PDF प्रोव्हाइड करण्यात येईल WhatsAppवरनं, किंवा तुम्ही आमचा नंबर सेव्ह करून ठेवू शकता. अनबॅन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, सेकंड, जर तुम्हाला PDF अर्जंटली हवं असेल, इमिडिएटली हवं असेल, तर तुम्हाला आमचा टेलिग्राम दिलेला आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे. ओके, टेलिग्रामचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मास्टर वैभव हिरे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तसंच आमचा Instagramचा ID तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तिथे तुम्ही मेसेज करा. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. विषय विद्यार्थी मित्रांनो मराठी विभाग एक गद्य, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20 गुण दिलेले गेलेले आहेत आणि कृती 1 मध्ये म्हटलेलं आहे खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि सूचनेनुसार कृती करायची. अगदी सोपंच असणार आहे, अगदी सोपं असं. जसं की तुम्हाला 12वीला तसंच असतं की उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. आपण 5वी पासून अगदी तेच करत आलेलो आणि 11वीला म्हणजे आता 10 वर्ष उलटली तरी आपल्याला तेच करायचं आहे. विभाग 1 ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गद्य आहे, गुण आहेत 20 गुणांसाठी आणि उतारा बघा. उतारा आहे तुम्हाला कृत्रिम पाऊस पाडण्याची आटापिटा करावी तशा प्रकारे काही अगतिक झालेली माणसं, कुठे ईमेल, कुठे चॅटिंग. ओके विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक नेटवर्क मार्केटिंगवरती तुमचं इयत्ता 11वीचा काहीतरी चॅप्टर आहे. आपण 11वीबद्दल जास्त बोलत नाही, त्यामुळे आपल्याला याबद्दल काही शंका म्हणजे आयडिया वगैरे तर काही नाही आहे. बट बघा, परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेदावरती काही प्रश्न वगैरे दिलेले आहेत तुम्हाला. प्रश्न तुम्ही सर्वप्रथम, जर तुम्हाला परिच्छेद वाचायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओला सेट करा, देन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हा सर्व परिच्छेद वाचा, म्हणजे तुम्हाला उत्तर देण्यासाठी सोपं ठरेल. अदरवाईज तुम्हाला आम्हाला टेलिग्रामवरती मेसेज करायचा आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला Instagramला मेसेज करायचा आहे. ओके, सो तुम्हाला PDF प्रोव्हाइड करण्यात येईल. Instagramचा ID तुम्हाला सांगितलेला आहे मास्टर वैभव 23 आणि विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. ओके, सो तुम्ही जॉईन करा. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन रीड करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, कृती 1 मध्ये तुम्हाला बोललं गेलं आहे मोबाईलची अगतिक झालेली माणसं. तर विद्यार्थी मित्रांनो 4 नावे लिहायची आहेत आणि ही आकृती पूर्ण करायची. तुम्हाला परिपूर्ण मार्क्स इथे मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये पहिलं आहे नव्या जगाचा मंत्र. ओके, एक नाव लिहा, मार्क मिळेल जे काही असेल ते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे प्रत्येक प्राण्याला आहेच. ओके, तर एक नाव लिहा, इथे जे काही नावं असेल ते नाव लिहा आणि तुम्हाला मार्क मिळून जातील. परंतु यासाठी तुम्हाला परिच्छेद वाचावा लागेल आणि परिच्छेद वाचण्यासाठी तुम्हाला आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा लागेल किंवा अदरवाईज तुम्हाला आम्हाला Instagramवरती मेसेज करावा लागेल. तुम्हाला PDF प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके, या विद्यार्थ्याकडनं आय थिंक काहीतरी पॅसेज वगैरे
माझ्या मते तरी, की या विद्यार्थ्याकडनं एक पॅसेज मिस झालेला आहे का? नाही, नाही. ओके, नाही. काही हरकत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे मोबाईल वापराची भ्रमणध्वनीचे फायदे व तोटे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो फायदे व तोटे स्पष्ट करायचे आहे मोबाईल वापराचे किंवा विद्यार्थी मित्रांनो चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. वरील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ 10 ते 12 ओळींत लिहा. आता सध्या तर आम्ही माणसंच बांधतोय, परंतु आम्ही मोबाईलच्या माध्यमातून बांधतोय. आमच्या कम्युनिकेशन स्किलच्या माध्यमातून बांधतोय. जसं की तुम्ही आमची व्हिडिओ बघताय, ओके, तुम्ही आमच्याशी कनेक्ट होताय, तुम्ही सबस्क्राईब करताय, लाईक करताय, आम्हाला Instagramला जुडताय, WhatsAppला पर्सनली मेसेजेस करतायत. आमच्याकडे गेल्या विद्यार्थी मित्रांनो 8 दिवसाचा बोर्ड एक्झामचा जर क्रायटेरिया आपण कन्सिडर केल्या 2.5 लाखहून अधिक विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आमच्या WhatsAppला. ओके, म्हणजे आम्ही देखील माणसं बांधतोय, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते मोबाईलच्या माध्यमातून. बट इथे काय म्हटलं गेलं आहे, चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपण ऑफलाईन बोलूयात डायरेक्टली, की प्रेझेंट ठेवूया आपण त्याचा लाईफमध्ये, किंवा आपण डायरेक्टली एखाद्यासोबत बोलूयात, कम्युनिकेट करूयात आणि त्याला आपल्याशी मैत्री करूयात जिव्हाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने आपण माणूस बांधूया असं सांगितलं गेलं आहे. तर या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांमध्ये स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता अजून एक तुम्हाला उतारा दिला गेलेला आहे, ज्यामध्ये आहे कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ. लवकरच बारीक-सारीक इथून तर विद्यार्थी मित्रांनो परिच्छेद खूप मोठा आहे. आपल्याला व्हिडिओ अगदी मिनिममशी बनवायची आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो कुत्र्याला सुद्धा स्पष्ट व्यक्तिमत्व आहे. केवळ विद्यार्थी मित्रांनो लास्टपर्यंत परिच्छेद आहे असेपर्यंत ही कादंबरी वाचली. विद्यार्थी मित्रांनो रशियन नाव आलेलं आहे, ते रशियन भाषा जिवंत असेपर्यंत ही कादंबरी वाचली. ओके, तर इथं असा हा तुम्हाला परिच्छेद दिला आहे. अगदी साजेसा सोपासा परिच्छेद आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कादंबरी लेखनाचा आराखडा 4 विद्यार्थी मित्रांनो 4 नावे लिहा. इथे जे काही असेल ते सर्वप्रथम परिच्छेद वाचा तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला उत्तरे फाइंड करा. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने उत्तरे मिळतील. आणि जर तुम्हाला हे सापडत नसेल, आता बघा मला तरी वाटतंय अनेक विद्यार्थी 1 डे बिफोर एक्झाम उद्या पेपरला जायचं आहे आणि आज व्हिडिओ बघत असतील. ओके, तर तुम्ही आम्हाला मेसेज करा आणि टेलिग्रामवर करा, Instagramवर ते करा. आमची पूर्ण टीम वर्क करत आहे. दॅट्स वाय तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये किंवा 1 ते 1.5 जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासामध्ये ते तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतील. ओके, सर्वांना कसं आहे, आमचं WhatsApp बॅन असेल, त्यामुळे आम्ही सर्व काही पूर्णपणे Instagramवरती आणि टेलिग्रामवरती फॉरवर्ड केलेलं आहे. त्यासोबतच आम्हाला 8वीच्या विद्यार्थ्यांना PDF प्रोव्हाइड करायचं, 9वीच्या विद्यार्थ्यांना PDF प्रोव्हाइड करायचं वार्षिक परीक्षेचं. तसंच मोस्टली जर फोकस केलं तर 10वीच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना खूप जास्त मदत करतोय. त्यामुळे आम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना मोस्टली रिप्लाय करणं इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला देखील रिप्लाय मिळेल, त्वरित मिळेल. सो तुम्ही सर्वांनी कॉन्टॅक्ट करा, सर्व काही मिळेल तुम्हाला. बट व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब असायला हवं, तेव्हाच तुम्हाला ते PDF मिळेल. जाऊया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पेजपेक्षा पुढील प्रश्न वाचूयात. त्यामध्ये आहे तुम्हाला नैनितालचे रूप विद्यार्थी मित्रांनो द्यायचं आहे. जेव्हा परिच्छेद वाचाल सर्व काही उत्तरे तुम्हाला सापडून जातील. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो पुढे तिसरा आहे तुम्हाला नैनिताल या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांतील या. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 ज्यामध्ये तुम्हाला पद्य आहे. पद्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कविता असणार आहे. कवितेवरती आधारित काय प्रश्न तुम्हाला असणार आहे. यामध्ये कृती 2 मध्ये म्हटलेल्या खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा. जसं की मी तुम्हाला सांगितलं. आता कविता बघूया तुम्हाला कोणती दिली आहे. 2 किलो वजनाची पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माजर घरातून स्वयंपाकघरात एखादी सामग्री. मला तरी वाटतंय जर माझा तरी थोडासा 11वी पैंजण कविता आहे का तुम्हाला इयत्ता 11वीला पैंजण आहे. ही कविता कोणती आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 11वीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर, की ही जी काही विद्यार्थी मित्रांनो कविता आहे ही कोणती आहे, की आपण म्हणजे हो कविता आहे, बट कोणती कविता आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही. बघूयात किती विद्यार्थी कमेंट करतायत. ही जी काही कविता आहे तुम्हाला वाचून कळते का, की कोणत्या. मी जस्ट पहिला पॅराग्राफ वाचतो आणि तुम्हाला कळतंय का बघा, आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही कविता कोणती आहे 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माजर घरातून स्वयंपाकघरात. ओके, एखादी सामग्री सारखी टुमकत फिरायची. बघा विद्यार्थी मित्रांनो एवढीच लाईन वाचलेली आहे मी. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही कविता कोणती आहे, म्हणजे आम्हाला देखील कळेल कोणती. मला तर ओळखीची वाटत नाही आहे. जरी आम्ही 8वी ते 12वी वर्गाचा अभ्यास करत असलो किंवा फक्त त्यांना प्रोव्हाइड करत असतो, किंवा आमचा एक वर्ग फक्त 10वी किंवा 12वी असेल, बट आमचा 11वी 9वी आणि 8वी या विषयावरती देखील थोडासा कल आहे, थोडासा अभ्यास आहे. त्यामुळे मला हे चॅप्टर ओळखीचा वाटला नाही. सो तुम्ही सांगा. ओके, त्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो आजीचा दागिना. ओके, त्याचं विशेषण वगैरे लिहायचं तुम्हाला. त्यानंतर आईचा दागिना आणि आईचा दागिना हे लिहायचं. फक्त आजीचा दागिना पैंजण आहे आणि आईचा दागिना काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत कवितेचा काव्यसंग्रह. तर यामध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो जाग. त्यानंतर दुसरा आहे कवित्रीने हद्दपार केलेल्या गोष्टी.
इतरीने हद्दपार केलेल्या गोष्टी लिहायच्या आहेत. 1-2 अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी लिहायच्या आहेत. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यावरती तुम्हाला प्रश्न बघूयात. काय प्रश्न दिलेला आहेत आपल्याला. ओके, 3rd नंबरचं पेज आहे, ज्यामध्ये आहे 3रा पैजण या कवितेचे रसग्रहण करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला तरी वाटलं पैजण कविता आहे, बट जस्ट कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला कमेंट करायला लावली. अनेक विद्यार्थ्यांनी केले असेल, त्यांचं अभिनंदन. पैजण या कवितेचे रसग्रहण करायचे आहे, तर तुम्ही हे रसग्रहण पाठ करून जा. गुगलवरती भेटेल, किंवा तुम्हाला काही हेल्प लागत असेल, तुम्हाला आम्ही हेल्पलाईन नंबर म्हणजेच आमचा बिझनेस व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड केलेला आहे, आमचा बिझनेस नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. सोबतच तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तुम्हाला 24 तास रिप्लाय देण्याची आम्ही हमी घेतो आहे, कारण पूर्ण आम्ही टीम हायर केलेला आहे फक्त त्या गोष्टीसाठी. ओके, त्यांना आवडतं मुलींसोबत चॅटिंग करायला आणि मुलांसोबत चॅटिंग करायला. ओके, किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्त्री पुरुष समानता याविषयी तुमची कल्पना स्पष्ट करा. बघा, अगदी साधा सरळ साजेसा सोप्पासा प्रश्न दिलेला आहे. जर तुम्हाला रसग्रहण येत नसेल, अनेक विद्यार्थ्यांना रसग्रहण येत नाही, तर डायरेक्टली सोमत लिहून टाका. तुमची स्पष्ट विचारलेलं आहे, तुमचे विचार विचारले गेले आहे, तर तुम्ही काही लिहा, तुमची कल्पना लिहा, तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळतील. बट जर 4 गुणांना विचारले गेले, तर 12 ते 14 लाईनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळतील. त्यानंतर आमध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवा. 4 कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायची आहे, ज्यामध्ये आहे एक शेला हिरवा पांघर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे मालकांच्या स्वप्नांवर या काव्यपंक्तीतील भाव्य सौंदर्य स्पष्ट करा. ओके, त्यानंतर दुसरा आहे तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. तुम्ही झाडांच्या मनात शिरलेले आहात विद्यार्थी मित्रांनो अशी कल्पना करा, आणि ते कल्पनाचित्र तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला शब्दबद्ध करायचं आहे. काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे एका रसाळपणाची या लोभा की श्रावणीची. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी इमर्जन्सी कॉल आलेला होता आपल्याला नागपूरवरनं. दॅट्स वाय मला एक व्हिडिओमध्ये छोटासा कट घ्यावा लागला. जर मी तो कॉल रिसीव्ह केला नसता आउटसाईडने, तर त्यांचं खूपच ऐकावं लागलं असतं. त्यामुळे आपण कॉल रिसीव्ह केलेला आहे. बट चला व्हिडिओला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. जसं की आपला कोणता क्वेश्चन आपण रीड केलेलं होतं, आय थिंक. ओके, 4थ्या क्वेश्चनला स्टार्ट करूया डायरेक्टली. एका रसाळपणाची लोभा की श्रावणींची होली जीवा बोल इंद्रियांनी लागे कळंबा एकमेका. भावसौंदर्य स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, भावसौंदर्य स्पष्ट करायचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रश्न, शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य हे विधान स्पष्ट करा. शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कायद्यानुसार एखादा वकील काम करत असतो, तसे शब्दांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो एक कवी काम करत असतो. जसं की मला स्टुडिओमधनं बाहेर यावं लागलेलं आहे काही रिझन्समुळे, त्यामुळे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा नॉईस येत असेल तर तुम्ही कोऑपरेट करा, कारण हे आधी येत नव्हता. आम्हाला स्टुडिओच्या बाहेर यावं लागलं आणि तिथेच आम्ही व्हिडिओला कंटिन्यू करतोय. 6 नंबरबद्दल विद्यार्थी मित्रांनो, कवितेत वर्णन केलेले आजी व आजची आजी. ओके, आजी व आजची आजी यांच्या कौटुंबिक स्थानात जाणवलेला फरक स्वभाषेत स्पष्ट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कवितेत वर्णन केलेली आजी आणि आजची आजी, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही बघत असाल आजी बनतात आहे, तर तुम्हाला ते कळत असेल की यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यांच्या स्वभावात असलेला जो काही फरक आहे, यांच्या स्थानात असलेला जो काही जाणवलेला तुम्हाला फरक आहे, तो तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये स्पष्ट करायचा. जाऊया विभाग 3ला, ज्यामध्ये तुम्हाला नाटक आहे साहित्य प्रकार, ज्यासाठी 12 गुण आहे. कृती 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रायोगिक नाटक यावरती उतारा दिलेला आहे. सर्व उतारा तुम्ही वाचून घ्या एकदा. त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांवरील उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, सर्वप्रथम तुम्ही बघा एकदा, आणि देन आता चला स्टार्ट करूयात आपण. काय प्रश्न आहेत ते बघूया. कृती 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये पहिला आहे प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू. प्रायोगिक नाटकाचा विद्यार्थी मित्रांनो मुख्य हेतू स्पष्ट करायचा. त्यानंतर दुसरा आहे नाट्य वाङ्मय प्रायोगिकता आली. ओके, त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो प्रायोगिक नाटकांमधील संवादाची भाषा आणि चौथा आहे प्रायोगिक नाटकाचे नाव. 4 तुम्हाला लिहायचे आहे. जेव्हा तुम्ही लिहिणार परिपूर्ण तुम्हाला 4 पैकी 4 आहेत ना. ओके, 4 आहेत, 4 मार्क मिळणार. आणि पुढे अजून तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूयात. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिंगण नाट्य लेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, राजू अहमदनगर हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येतील. बट कोणता तरी क्वेश्चन आपला मिस झालेला आहे का? जस्ट इथे 4था होता, बस 5वा बरोबर आहे क्वेश्चन्स, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा, किंवा प्रायोगिक नाटकाचे वेगळेपण 6 ते 8 ओळींत लिहा. ओके, त्यानंतर पुढे आहे तुम्हाला आमध्ये खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. कोणत्याही 3 कृती सोडायच्या आहेत. 5 दिल्या आहेत, 5 पैकी 3 सोडा. ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो पायधूळ झाडा, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही या वाक्यांतील लक्षार्थ स्पष्ट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जोही तुम्हाला बाळकृष्ण आय थिंक यांचा तुम्हाला एक चॅप्टर आहे, मला तो आठवत नाही आहे, बट तो बोलतोय की तो त्याचा चाहता भेटतो, त्या सेलिब्रिटी आहे तो, त्याला त्याचा चाहता भेटतो, लेखक आहे वाटतं, नाटककार की लेखक, त्याला त्याचा चाहता भेटतो आणि तो रेल्वे स्टेशनवरती त्याचे पाय धरतो की चला तुम्ही पाय धूळ झाडा माझ्या घरी चला, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही अशा पद्धतीने. तर या वाक्यातील लक्षार्थ जो काही लक्षात घ्यायचा तो तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे प्रत्येकाची आई शालूसारखी पुत्रप्रेमाची भुकेलेली असते या विधानाची सत्यता पटवून द्या. त्यानंतर चौथा आहे कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली
त्यांच्या पत्नीची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. 5वा विद्यार्थी मित्रांनो, नाट्य उताऱ्याच्याद्वारे तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. ओके. विभाग 4मध्ये वियोजित मराठी अगदी महत्त्वाचं सेक्शन आहे. कृती 4 ज्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. ज्यामध्ये पहिला आहे खालील मुद्द्यांच्या उत्तम सूत्रसंचलनासाठी आवश्यक कौशल्ये 12 ते 15 ओळींत स्पष्ट करा. मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचलनासाठी आवश्यक जे काही कौशल्य आहेत ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये स्पष्ट करायचे. पुढे जाऊया. दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे अनुदिनी लेखनासाठी पाळायची पत्ते लिहायची. त्यानंतर तिसरा आहे रेडिओ व श्राव्य प्रसार माध्यमाचा उदय 12 ते 15 ओळीत तुमच्या शब्दांत लिहा. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला 4था ज्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणते एक विषयावर 12 ते 15 ओळीत ब्लॉग लेखन करा. ज्यामध्ये फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक आणि यामध्ये आहे मेरी मिट्टी मेरा देश. त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुणा भरून खुणेचा अर्थ लिहा. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक दिलेला आहे आणि तुम्हाला हे सोडवायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढील पेजवरती ज्यामध्ये तुम्हाला विभाग 5 जे काही आहे व्याकरण घटकांवर आधारित कृती ज्यामध्ये अमध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 7 कृती सोडवा. कोणत्याही 7 कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायच्या आहेत. ज्यामध्ये पहिला आहे सूर्य अस्ताला गेला. यामध्ये व्यंजन आहे, मध्ये लक्षण आहे आणि लमध्ये अविदा आहे. तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो संधी वगैरे काय दिलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. त्यानंतर आहे समाजातील असलेले साप ठेचलेच पाहिजे या वाक्यातील शब्दशक्ती लिहायच्या विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. त्यामध्ये तुम्हाला खालील काव्यपंक्तींचे काव्यगुण ओळखून लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काव्यपंक्ती दिल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे ईमध्ये खालील काव्यांपुढील कंसातील सूचनेनुसार कृती करून लिहा. ज्यामध्ये तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. केवळ वाक्य करा. त्यानंतर सोनाली चहा किंवा कॉफी घेते. वाक्यप्रकार ओळखा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला खालील वाक्यांपुढे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. ज्यामध्ये पहिला आहे मी तबला वाजवतो, रीती भूतकाळ करा आणि दुसरा आहे अभिजित सत्तार उत्तम वाजवत असतो, काळ ओळखा. त्यानंतर उमध्ये शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट लिहून पूर्ण करा. अनुक्रमांक दिलेला आहे, शब्द दिला आहे, सण वर्ष विद्यार्थी मित्रांनो अर्थ लिहायचा. सण म्हणजे वर्ष आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. इसवी सन 1918 साली जे काही तुम्ही पुढे लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सण याचा अर्थ होतो उत्सव. ओके. उद्या दिवाळीचा उत्सव आहे किंवा उद्या गुढीपाडवाचा उत्सव आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो उद्या होळी हा उत्सव आहे असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो ओमध्ये खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहा. ज्यामध्ये तुम्हाला मध्ये आय थिंक अभिवाचन आहे, मध्ये पुटपुट आहे, लमध्ये सामाजिक आहे, मध्ये हळूहळू आहे. प्रत्येक घटित शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला उपसर्ग घटित शब्द यामधून शोधून लिहायचा आहे. पुढे जाऊया. एमध्ये तुम्हाला खालील शब्द गटातून विशेष निवडून लिहा. ओके. विशेषण आणि विशेष्य तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला ज्यामध्ये एमध्ये खालील दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निर्दोष शब्द तुम्हाला कळतो ना. ओके. ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर खालील विरामचिन्हांची चौकट पूर्ण करा. विरामचिन्हांची विद्यार्थी मित्रांनो चौकट पूर्ण करायची आहे. जसं की विरामचिन्ह दिलेलं नाव, जसं की मला फक्त यामध्ये 2च कळून येतात. याला जर म्हटलं गेलं तर याला पूर्णविराम, ह्याला दुसऱ्याला प्रश्नचिन्ह, तिसऱ्याला उद्गारवाचक चिन्ह. याला काय म्हटलं जातं मला तर ठाऊक नाही. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 11वी विषय मराठीची ही कृतीपत्रिका होती. सर्व विद्यार्थ्यांना ही कृतीपत्रिका उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो. विद्यार्थी मित्रांनो आता मी सांगतो की क्वेश्चन पेपर आपल्याला कुठून पुरवली गेलेली होती. ही क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातून प्रोव्हाइड केलेली आहे. तरी मी शाळेचं संस्थेचं नाव दिसणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन. ओके. ही आपल्याला अहमदनगर जिल्हा, ओके तुम्हाला एवढं दिसतंय अहमदनगर जिल्हा, इथनं ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आपल्याला. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना तुमचा जो काही मराठीचा पेपर आहे द्वितीय सत्र परीक्षेचा सेकंड सेमिस्टरचा ॲन्युअल एक्झामचा सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. 12वीला गेल्यानंतरही तुम्हाला दरवेळेच्या परीक्षेसाठी शैक्षणिक क्वेश्चन पेपर्स म्हणजेच तुम्हाला प्रॅक्टिस पेपर वगैरे आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. तसंच PDF हवं असेल तर आमचा इंस्टाग्रामचा ID आहे विद्यार्थी मित्रांनो मास्टर वैभव 23. तिथं तुम्ही टेक्स्ट करा. आमची टीम तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटात रिप्लाय करेल. अदरवाईज तुम्हाला 1 ते 1.5 तासात 100% रिप्लाय मिळेल म्हणजे मिळेल. तसेच तुम्हाला टेलिग्रामचा ID दिला आहे मास्टर वैभव भिरे. तिथे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे पर्सनली मेसेज करा. तिथे देखील तुम्हाला PDF सेंड करण्यात येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो सर्वांना तुम्हाला पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.